Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण त्यांच्यावरच उलटल्यानं दिशा सालियान प्रकरण शिजवलं. संजय राऊतांचा आरोप, तर राऊतांचं वय वाढलंय पण बुद्धी नाही, नितेश राणेंचा टोला. दिशा सालियानच्या वडिलांच्या याचिकेचा संबंध औरंगजेबाशी जोडणं नैतिकतेला धरून नाही, संजय राऊतांच्या टीकेनंतर उदय सामंतांचं उत्तर. आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा, आरोप खोटे आहेत तर पुरावे द्या आणि आम्हाला खोटं ठरवा. नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान, तर नैतिकतेच्या आधारावर आदित्य ठाकरेंनी राजीनामा देण्याचीही मागणी. नाशिकमध्ये थरार, 2 सख्ख्या भावांचा अंगणातच निर्घृण खून. मृतांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी, 5 जण ताब्यात. नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह 50 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा. नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री देशद्रोहाच्या गुन्ह्याची नोंद. नागपूर हिंसाचारातील निम्मे आरोपी मध्य नागपूरचे रहिवासी नाहीत. एफआयआर मधील 51 पैकी 24 आरोपी बाहेरचे. ते हिंसाचार घडवण्यासाठी आले होते का, तपास सुरू. दंगल सदृश्य परिस्थितीला छावा सिनेमा जबाबदार. नागपूर राड्यातील एका एफआयआर मध्ये छावा चित्रपटाचा उल्लेख, तर राडा घडवण्यासाठी आरोपींच्या 3 ठिकाणी बैठका झाल्याची माहिती. नागपूर हिंसाचारातील फहीम खानचं मालेगाव कनेक्शन. 5 महिन्यांपूर्वी फहीम खान मालेगावात आल्याची माहिती. फोटो सोशल मीडियावर व्हायरल. नागपुरातील 11 भागात आज 4थ्या दिवशीही संचारबंदी कायम. राड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी. संचारबंदीच्या परिसरातील बाजारपेठा आणि 170हून अधिक शाळा बंद. औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी लोखंडी पत्र ठोकली. कबरीपर्यंत कुणीही पोहोचू नये म्हणून पुरातत्व विभागाकडून खबरदारी. कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू. देशमुख हत्या प्रकरणी आणि मुंडेंच्या राजीनाम्यानंतर वाद पेटण्याची भीती असल्यानं खबरदारी. Cancer Healer Center, a new beginning.